MIDAने उरण तालुक्यातील क्रोपोली गावच्या विश्वर काळे पिवळे चौकटीत मार्किंगला केले होते। गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी कोपरोली ग्रामस्थ व सर्व पक्षांचे प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्रित येत या मार्किंगला काळे फासून निषेध केलाय। उपस्थानिक सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करत या मार्किंगवर टायर जाळून सरकार आणि MMRDA इशारा दिलाय। जमीन, घर आणि गाव वाचवा, MIRDA हटवा, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची असे नारे देत शेती, घरे आणि गाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी एल्गार केलाय। तत्पूर्वी MMRDA KSC नवनगर विरोधी समितीचे सरचिटणीस रुपेश पाटील यांनी सरकारने तिसऱ्या मुंबईसाठी जाहीर केलेल्या भूसंपादनाच्या शासन निर्णयाची माहिती दिली आहे। सरकारचे धोरण फसवे आणि शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना देशात धडीला लावणारे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी याला बळी पडू नये। आपण संघटित राहून संघर्ष केला नाही तर भविष्यात आपली मूळ गावठाणाबाहेरील घरेही बेकायदेशीर ठरतील। सरकारने या सर्व घरांना सनद देऊन सुरक्षित करावे, तसेच मूळ गावठाणाबाहेर 500 मीटर पर्यंत गावठाण क्षेत्र जाहीर करावे। MMRDAने गावोगावी अशा प्रकारचं मार्किंग करून हद्दी निश्चित करत बेकायदेशीरपणे सर्वेक्षण सुरू केलंय, त्याला सर्वत्र विरोध होत आहे। या प्रसंगी समितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर ठाकूर, ॲडव्होकेट पर्जन्य म्हात्रे, विपुल म्हात्रे, शशिकांत पाटील, प्रवीण म्हात्रे, अमय पितळे, दिलीप म्हात्रे, हितेश म्हात्रे, अमृत म्हात्रे, निलेश म्हात्रे, धनेश म्हात्रे, अनिकेत ठाकूर, ओमकार गावंड, हर्षद पाटील, ओमकार म्हात्रे, सौरभ पाटील, नमोद म्हात्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। या सरकारनं, राज्य सरकारनं तिसऱ्या मुंबईच्या निमित्तानं इथल्या 124 गावांची, उरण पेन पनवेल तालुक्यातील 124 गावांची जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतलाय आणि सरकारच्या या निर्णयाचा तीव्र जाहीर निषेध आम्ही करतो। पण 25,000 हरकती घेऊन देखील आमच्या हरकतीवर सुनावणी न घेता या ठिकाणी गावोगावी अशा पद्धतीचं मार्किंग करून सर्वेक्षण सुरू आहे। MMRDA प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो, राज्य सरकारचा धिक्कार करतो। ही शेतकऱ्यांची संतप्त भावना आहे। सरकारने यातून शहाणपणा घ्यावं आणि जो अट्टहास लावलाय जमीन संपादनाचा, तो अट्टहास निश्चितपणे शेतकऱ्यांचा प्रतिकार संघर्ष पाहून निश्चितपणे सरकारने मागे घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि आमची जी गावं आहेत, गावठाण बाहेरची जी घरं आहेत, आमची गावं आहेत आणि आमची जमीन ही वाचली पाहिजे, घरांचं संरक्षण झालं पाहिजे, घरांना सनद मिळाली पाहिजे, प्रॉपर्टी कार्ड मिळाले पाहिजे आणि गावठाण जे आहे ते मूळ गावठाणापासून किमान 500 मीटर पर्यंत त्यामुळे मिळालं पाहिजे आणि शेवटचं घर सुरक्षित झालं पाहिजे। धन्यवाद। स्वराज्य न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी विठ्ठल मोहम्मद आबादे, उरण।